श्री स्वामी समर्थ. आज बनवत आहे आपण कारल्याची भाजी. खूप छान. असं वाटणारच नाही की कारल्याची आपण भाजी खाल्लो. बघा, मी असे कारले चिरून घेतलेले आहेत. त्यातली घाण काढून आता पाणी मीठ टाकून असं भिजत घालणार आहोत. छान असं चुळून धुवून घेणार आहोत. बाकीची तयारी करूस करता आपण कारले असं धुवून भिजत घातले. आता आपण कुकरमध्ये शिट्टे घेणार आहोत. जितके पाहिजेत तितके शिट्टे घ्यायच्या. भरपूर शिट्टे घ्यायच्या. शिट्टी करायची. बघा, हे पाणी घातलं. अजिबात वाटणार नाही की आपण कारल्याचीच भाजी खात आहोत. खूप छान होते. असे 2 वस्तू घालायचे की वाटणार नाही की आपण कारल्याची भाजी खात आहोत. बघा, आपण कुकर झालेला आहे. आता गार करून घेतलेला आहे. इकडे कढई तापायला ठेवलेली आहे. आता ह्यातलं सगळं पाणी आपण नितळून काढायचं. कांदा उभा घेतलेला आहे मी चिरून. कढई तापत ठेवलेली आहे. आपली कढई तापलेली आहे. आपण आता तेल घालणार आहोत. लागणारं साहित्य घेतलेलं आहे मी. उभा चिरलेला कांदा, गूळ आणि चिंच, कोथिंबीर, शेंगदाण्याची कूट, मीठ, तिखट आपलं घरचं मीठ, हे सर्व घेतलेलं आहे. खूप छान होतं आणि असं वाटणारच नाही आपण कारल्याचीच भाजी खाल्ली. न खाणारसुद्धा आवडीनं खातील, इतकी छान भाजी होते. मी तेल घातलेलं आहे. थोडंसं हिंग घालणार आहे. हे बघा, थोडंसं हिंग घातलेलं आहे. थोडीशी जिरे. खूप म्हणजे खूप छान होते भाजी. आता उभा चिरलेला कांदा घालणार आहे. छान असं परतून घ्यायचं कांदा. लवकर परतण्यासाठी आपण मीठ घालणार आहोत. म्हणजे लवकर कांदा परतला जातो. लय वेळ लागत नाही. हे असं चवीपुरतं मीठ घालणार आहोत. आणि कांदा लवकर परतायसाठी म्हणून लवकर घालणार आहोत मीठ. खूप छान होतो भाजी कारल्याची. लसूण खोबरं भरपूर घालायचं. हे बघा, मी लसूण खोबरं घातलेलं आहे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व. आता 2 चमचे तिखट, म्हणजे आपणाला जितकं पाहिजे तेवढं तिखट घालायचं. मी 4 चमचे घातलेले आहेत. छान मिक्स करून घ्यायचं. असं छान सगळं मिक्स करून घ्यायचं. आता मी कारल्याची वाफवून घेतलेली कारली घालणार आहोत. हे बघा, अशी मिक्स करून असं घेणार आहोत. थोडीशी हळद आणि 2 चमचे कूट शेंगदाण्याची. खूप म्हणजे खूप छान होतं. तुम्ही नक्की करून बघा. आणि माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा, मी पाणी घातलेलं आहे. आता ह्यामध्ये घालणार आहोत गूळ. बघा, गूळ घातलेला आहे. तिखट, गोड, आंबट खूप छान लागतं. चिंच घातलेलं आहे आणि कोथिंबीर. आता छान असं शिजून जायचं. हे बघा, आता मी झाकण ठेवणार आहे आणि शिजून घेणार आहे. हे बघा, आता आपली भाजी हे होत आलेली. खूप छान लागते. खूप म्हणजे खूप. आणि करायलाही सोपे. असं वाटणार नाही की आपण कारल्याचीच भाजी खाल्लेलो आहोत. बघा, हे होत आलेलं आहे. थोडीशी बाकी आहे अजून. थोडीशी आपल्याला अजून थोडं पाणी कमी करायचे, आटवायचे. हे बघा, आपली भाजी तयार झालेली आहे. हे बघा, मी प्लेटमध्ये काढले. श्री स्वामी समर्थ.